आपण आलो आहे सारस्वतवाडी मुलुंड पश्चिमचा हॉल, जिथे आज गजानन कॅटरर्सची जेवणाची ऑर्डर आहे। हॅलो नमस्कार, मी स्नेहा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी आलेली आहे सारस्वत भवन मुलुंड पश्चिमच्या हॉलमध्ये, कारण आज गजानन कॅटरर्स आणि डेकोरेटर्स यांची जेवणाची व्यवस्था आहे इथे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि रिव्ह्यू करूया। इडली आणि चटणी सो मी ट्राय करणार आहे। ऑलमोस्ट पब्लिकने सगळ्यांनी सुरू केलंय आणि इथे चहा आहे, पाणी आणि सगळे नाश्ता एन्जॉय करतात। हा आहे आमचा गोड असा स्टाफ जो आता नाश्ता सर्व करण्यासाठी इथे उभा आहे। चटणी घेतोय आता। आपण टेस्ट करूया इडली। इडली सॉफ्ट आहे आणि चटणी पण छान आहे। चटणीची टेस्ट खूप चांगली आहे, महाराष्ट्रीयन स्टाईल चटणी आहे। हे आहेत आमचे ओनर अशोक काका आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत आहेत आमच्या लेडीजना की आता प्रिपरेशन कसं करायचं आहे ते। काका नाश्ता केला? घ्या घ्या। चटणी आहे ना एकदम एक नंबर आहे खरंच, कारण मी माझ्या घरातल्या इडली शिवाय कोणाचीच इडली खात नाही, पण मी या चटणीमुळे इडली तर सॉफ्ट आहे, चांगली आहे, पण चटणी बेस्ट आहे, जगात वारी एक नंबर। काका बघा, सो तुम्ही बघितलं की मी नाश्ता केलाय आणि आता लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे, पुण्यवचन सुरू आहे। हे सारस्वतचा हॉल, आज 500 माणसांचं जेवण आहे इथे आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे। आणि इथेच उजवीकडे हा जो दरवाजा आहे तिथे जेवणाची व्यवस्था आहे। चहा सर्व होतोय, पाणी आहे, बिस्लरी आणि इथे डिश रिटर्न करण्यासाठी आहे। थँक यू। सो आज 12:45चा मुहूर्त आहे आणि मग त्यानंतर जेवणाला सुरुवात होणार आहे। तर हे सगळे काउंटर आता सज्ज आहेत, तयारी चालू आहे, प्रिपरेशन करतायत, जेणेकरून सुरुवात आपण जेव्हा करू तेव्हा स्मूथली सगळं सुरू होईल आणि आपला सगळा स्टाफ काम करतोय। चांगलं आहे, बटाटे वडे आवडले ना? आणि इडली खाल्ली तुम्ही खाल्ली का? तुम्ही इडली खाल्ली का? चांगलं, छान आहे चटणी। काकी तुम्हाला आवडला नाश्ता? चांगलं आहे। सो आता आमची टीम साखर, गुलाब आणि पेढे घेऊन रेडी आहे, कारण आता कुठल्याही क्षणी लग्न लागणार आहे, त्यामुळे एक मिनिट। आईस्क्रीम साठी काउंटर सज्ज आहे इथे।
तर हा नैवेद्य आधी देवाला जातोय आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात होणार आहे. मेन्यूमध्ये आहे मीठ, लोणचं, लिंबू, सलाडमध्ये गाजर, टमॅटो, काकडी, बीट आणि त्यानंतर पुरी आहे. आजच्या क्लायंटची रिक्वायरमेंटप्रमाणे हरभरा कबाब, अंगूर बासुंदी, त्यानंतर पनीरची भाजी, पनीर टिक्का, वेज कोल्हापुरी, पुलाव, वेज पुलाव येस, आणि जिरा राईस आणि डाळ तडका फ्राय, आणि त्यात सगळ्यांचे आवडते पापड आणि कुरकुरे. काउंटर सज्ज आहे आणि त्याचबरोबर सेम मेन्यूजचा दुसरा काउंटर सुद्धा इथे आता लावलेला आहे आणि त्याचीही सुरुवात होणार आहे. सज्ज आता रेडी आहे, सगळं सेट आहे चालू करायला. ओके, ऑल सेट. काका काका आहेत मागच्या व्हिडिओ मध्ये. आपण बघतोय की लोक आता सुरुवात झाली यायला. 1 वाजलेला आहे आणि जेवण स्टार्ट झालेलं आहे कारण मुहूर्त लेट होता त्यामुळे. जेवणानंतर लगेचच आईस्क्रीमचं काउंटर देखील आपण सुरू केलं आहे आणि आईस्क्रीममध्ये आहे व्हॅनिला, पिस्ता आणि स्ट्रॉबेरीचा फ्लेवर. कटलेट आणि स्वीट. नवरीचा भाऊ आधीच जेवतोय, सो विचारूया कारण त्याला कशी एनर्जी पाहिजे ना जेवणासाठी. फेवरेट काय? अरे वा. स्वीट बासुंदी, अंगूर बासुंदी. अजून 1 प्लेट. 4 प्लेट. हा, हक्काने खाणार आहे. सो ताई तुम्हाला कसं वाटलं? आवडलं? काय पदार्थ आवडला? खाणार आहे. सो ताई तुम्हाला कसं वाटलं? आवडलं? काय पदार्थ आवडला? बासुंदी. दादा तुम्हाला? सगळंच आवडलं. अरे वा, एन्जॉय. आवडलं का तुम्हाला? चांगली आहे. गजानन कॅटरर्सचं जेवण आहे आज, सो आपण त्याचा रिव्ह्यू करतोय. एन्जॉय. कटलेट कसं आहे? येस. अजून 1 वाटी घ्या माझ्या. आईस्क्रीमला देखील सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय काय पदार्थ आवडले सांगा. कटलेट, सगळे कटलेटच सांगतायत. आणि अरे वा. सो प्लेट झाल्या 450 आणि किती माणसांचं जेवण सांगितलंय? 500. आणि वाढलं तरी आपण रेडी असणार आहे. जरी वाढलं तरी आता बघा भरपूर लोक जेवली आहेत. रिसेप्शन सुरू आहे आणि आता नवरा नवरीचं जेवण सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. शेवटी आपण पंगत बसवतो ज्यामध्ये नवरा नवरी आणि तिच्या घरातले हे सगळेजण एकत्र बसून जेवतात आणि आमचा स्टाफ आहे त्यांना स्वतः येऊन सर्व करतो. जसं सगळी आता सर्व करायला सुरुवात झालेली आहे. तर मग तुम्हाला देखील गजानन कॅटरर्सला संपर्क करायचा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे पिवळ्या पट्टीमध्ये तिथे तुम्ही कॉल करू शकता. मुंबईतले मेन स्टेशन्समध्ये देखील तुम्हाला कुठल्याही प्रसंगासाठी, कार्यक्रमासाठी, समारंभासाठी हॉल देखील ते तुम्हाला बुक करून देतील आणि कॅटरर्सची व्यवस्था सुद्धा करून देतील. आता आपण पाहतोय की नवरा नवरीला देखील सर्व केलं जात आहे आणि शेवटच्या पंक्तीसाठी गरम गरम अशा पुऱ्या देखील आता आपण बनवल्यात. पापड सर्व करतोय आणि सगळे छान आनंदाने जेवायला सुरुवात झालेली आहे.
तर हे आजचे आपले नवरा नवरी यांना आता आपण जेवणासाठी बसवलं आहे. इथे छान फोटोज काढतायत आणि सगळ्या मंडळी बरोबर हे जेवणाला सुरुवात करतील. एकमेकांना एक एक घास भरवून नवीन आयुष्याची सुरुवात गोड असं बासुंदी भरवून केलेली आहे त्यांनी. आणि आपला स्टाफ पुन्हा एकदा हे सगळे पदार्थ त्यांना सर्व करतोय. आणि आईस्क्रीम देखील आता आपण सगळ्यांना देणार आहोत. हाय, सो तुमच्या दोघांचं पहिलं तर अभिनंदन. आज लग्न झालंय, नवीन आयुष्याची सुरुवात होते आणि आपण आज बघतोय की गजानन कॅटरर्सने आज सारस्वत भवनमध्ये जेवणाची कॅटरर्सची व्यवस्था केली होती. तर तुम्हाला काय बोलायला आवडेल जेवणाबद्दल आमच्या? हां, तुम्हाला काय पदार्थ आवडला जास्त? बासुंदी आवडली. ओके, मला परत एकदा शुभेच्छा. आम्हाला नक्की रिकमेंड करा. थँक्यू सो मच. हॅलो, सो आता आपण पाहिला क्लायंटचा रिव्ह्यू गजानन कॅटरर्स यांनी केलेल्या जेवणाचा. क्लायंटला सुद्धा आवडलाय, नवरा नवरीला शुभेच्छा दिल्यात आपण. तुम्हाला देखील गजानन कॅटरर्स आणि डेकोरेटर्स यांना जेवणाची संधी द्यायची असेल तर प्लीज या दिलेल्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि जेवणाच्या कुठल्याही छोट्या ते मोठ्या प्रकारच्या ऑर्डरसाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच मुंबईमध्ये तुम्हाला हे लग्नासाठी किंवा इतर कुठल्याही कार्यासाठी हॉल सुद्धा उपलब्ध करून देतील, याची तुम्ही नक्कीच नोंद घ्या. भेटू परत पुन्हा. बाय बाय. थँक्यू सो मच.